थांबा. जर तुमची रास मकर असेल तर पुढील 5 सेकंद हातातला मोबाईल बाजूला ठेवायची भूल अजिबात करू नका. जय श्री महाकाल. आज 28 ऑगस्टच्या या राखी पौर्णिमेच्या मध्यरात्री आकाशात चंद्राचे रूप असे भयानक बदलले आहे की तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव स्वतः न्यायाचा शत्रू घेऊन उभा राहिला आहे. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यात आज पौर्णिमेच्या रात्री एक अत्यंत भयंकर धक्कादायक घटना घडणार आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला स्वतःचा आत्मा मानला, ज्यासाठी तुमचे सुख पानाला लावले, त्याच माणसाचा असा काळा चेहरा पुराव्यासकट तुमच्या समोर येणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून गेला तर तुमच्या घरात लपलेला तो गुप्त शत्रू तुम्हाला कंगाल करेपर्यंत तुम्हाला कळणारही नाही. सावध राहा आणि पहा अंतिम फैसला. नमस्कार, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आज 28 ऑगस्टच्या या राखी पौर्णिमेच्या मध्यरात्री आकाशात अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर ब्रह्मांडीय योग तयार होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश शनिदेव असून या पौर्णिमेच्या चंद्राची पूर्ण दृष्टी मकर राशीचे कर्म आणि भाग्याच्या स्थानावर पडत आहे. ज्योतिषशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे, जेव्हा शनिदेवाची कर्मदृष्टी पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशावर पडते तेव्हा ब्रह्मांडातील सत्य उघड करणारं चक्र प्रचंड वेगाने फिरू लागतं. या रात्री आकाशातील नक्षत्राची दिशा बदलली आहे. आजपर्यंत अंधारात शिजलेल्या कोणत्याही कारस्थान, पाठीमागे रचलेला गुप्तकट किंवा तुमच्या विरुद्ध फेरलेलं विषारी शब्द आता उघडीस आल्याशिवाय राहू शकत नाही. गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून नक्षत्राची जी वाईट छाया तुमच्या राशीवर होती ती आता पौर्णिमेच्या रात्री पूर्णपणे भस्म होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता जरा मनावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा, तुम्ही मकर राशीचे लोक स्वभावाने कसे आहात? कष्टाळू, अत्यंत प्रामाणिक, मोजके बोलणारे आणि स्वतःच्या कामाशी काम ठेवणारे. पण या प्रामाणिकपणाच्या बदलत्या गेल्या काही वर्षात तुम्हाला काय मिळाले? तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी स्वतःचे सुख, पैसा, वेळ पानाला लावले. त्यांनी तुमच्या तेवाचे आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुम्ही ज्या माणसाला कठीण काळात भावासारखा आधार दिला, ज्यांनी गरज संपता तुम्हाला अनोळखी मानले, पाठीमागे तुमची बदनामी केली, तुम्ही दिवस रात्र घाम गाळून कष्ट करत राहिले, पण यशाचे श्रेय भलत्याच लोकांनी लाटले आणि तुमच्या वाट्याला आले फक्त मानसिक तणाव, घरातील कटकटी आणि रात्रीची निद्रानाश. हा फक्त तुमच्या नशिबाचा किंवा ग्रहाचा दोष नव्हता, तर तुमच्या अगदी जवळ असलेल्या एका कपटी माणसाने रचलेला हा भयंकर जाळं होतं. घरातील आर्थिक कोंडी, काळी नजर आणि गुप्त कारस्थाने. तुम्हाला रोज पडणारा हा प्रश्न, मी एकटे कष्ट करतो तरी माझा पैसा कुठे जातो? हातात आलेली लक्ष्मी अचानक कशी गायब होते? 27 ऑगस्टच्या या नक्षत्र योगावर लखलखत्या सत्यासारखे दिसत आहे. तुमच्या जवळच्या एका व्यक्तीने तुमच्या प्रगतीवर अत्यंत विषारी काळी नजर टाकली आहे. जेव्हा जेव्हा तुमची आर्थिक स्थिती सुधारते किंवा नोकरी व्यवसायात नवीन संधी येणार असते, तेव्हा ती व्यक्ती पाठीमागे तुमचं काम बिघडवण्याचं कट रचत असते. काही लोकांच्या बाबत तर तुमच्या कौटुंबिक वर्तुळातील किंवा जवळच्या नातेवाईकांनी गुप्तपणे नकारात्मक ऊर्जा किंवा करणीबांधेचा प्रयोग केला, जेणेकरून तुमची तिजोरी कायम रिकामी राहावी आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या खेचून जाल. पण मकर राशीच्या जातकांनो, आता तुमच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आणि साक्षात शनिदेवाचा न्याय सुरू झाला. न्यायाधीश शनिदेवाच्या त्रिशूळाने 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या प्रकाशाने तुमच्या आयुष्यातील त्या अंधाराचा काळ संपला. तुम्ही आजपर्यंत जे अन्यायाचे घोट पेले त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली. पण 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्री त्या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा कसा समोर येणार? कोणता असा धक्कादायक पुरावा तुमच्या हाती पडणार? यामुळे त्या माणसाचा भुरका टरकून फाटणार आहे, हेच आपण पुढच्या काही भागात पाहणार आहोत. म्हणून पुढील भाग एकाग्रतेने पहा. माझ्या मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण त्या भयंकर सत्याचा बुरका फाडणार आहोत. आकाशात पूर्ण रूपात
28 ऑगस्टच्या पौर्णिमेचा चंद्र जेव्हा मध्यरात्री आकाशात पूर्ण रूपात चमकेल तेव्हा तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश शनिदेव असा चमत्कार घडवणार ज्याची कल्पना थेट तुमच्या शत्रूंनाही केली नसेल. शनिदेव हे कर्माचे फलदेवता आहेत. जेव्हा पौर्णिमेचे लखलखता प्रकाश शनिदेवाच्या दृष्टिक्षेपात येतो तेव्हा गुप्तपणे रचलेले कोणतेही पाप किंवा कट कारस्थान जास्त काळ अंधारात राहू शकत नाही. शास्त्रानुसार शनिदेव तुमचा पराभव करण्यासाठी स्वतः समोर येत नाही. ते काळ रात्री चक्र अशी फिरवतात की कपटी माणसाची स्वतःची पावले त्याला उघडे पाडतात. आता तुमच्या छातीत धडधड वाटत असेल, गुरुदेव ही व्यक्ती कोण आहे जी माझ्या पाठीमागे भला मोठा डाव रचत आहे. 28 ऑगस्टच्या या पौर्णिमानंतर नक्षत्र गणनेनुसार ही व्यक्ती 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या आसपास वावरत असते. पहिलं रूप जवळचा रक्ताचा नातेवाईक. असे नातेवाईक जो तुमच्या समोर अतिशय गोड बोलते पण पाठीमागे तुमच्या घरात मालमत्तेवर, जमिनीवर किंवा पैशावर डोळा ठेवून असते. दुसरे रूप अंधश्रद्धा ठेवलेले मित्र. असा मित्र बिझनेस पार्टनर ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि त्याला तुमच्या आर्थिक व्यवहाराचे सर्व गुप्त माहीत आहे. तिसरे रूप तुमच्या कौटुंबिक वर्तुळातील अशी व्यक्ती जी तुमच्या घरातील गुप्त गोष्टी, कमजोरी, भांडणं बाहेरच्या शत्रूंना पुरवत असते. कसं उघड होणार धक्कादायक पुरावा. आता एकाग्रतेने ऐका. 28 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्रीनंतर नक्की काय घडणार आहे. पौर्णिमेची ही अलौकिक ऊर्जा त्या कपटी व्यक्तीच्या बुद्धीवर असा प्रभाव टाकेल की ती व्यक्ती स्वतःहून अशी चूक करेल जी आजपर्यंत तिने कधी केली नव्हती. तुम्हाला अचानक असा फोन कॉल, व्हॉट्सॲप मेसेज किंवा व्हॉइस नोट प्राप्त होईल जी नियतीच्या खेळामुळे थेट तुमच्या हातात पडेल किंवा तिसऱ्याच एका षडयंत्रामध्ये व्यक्तीकडून त्या कपटी माणसाचे ऑडिओ रेकॉर्डिंग, स्क्रीनशॉट किंवा प्रत्येक पुरावा तुमच्या समोर येईल. काही लोकांच्या बाबत ती व्यक्ती स्वतःच्या गर्वात किंवा रागाच्या भरात असे शब्द बोलेल ज्यामुळे तिचा खरा चेहरा तुमच्या कुटुंबासमोर टरकून फाटून उडेल. सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्यासाठी तुम्ही सर्व काही पानाला लावले तोच तुमच्या विनाशाची वाट पाहत होता हे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात पण मकर राशीच्या जातकांनो हे सत्य उघड होणे तुमच्या विनाशाची नाही तर शनिदेवाची तुमच्या मुक्तीसाठी आखलेला प्लॅन आहे. जेव्हा हा बुरका फाटेल तेव्हा तुमच्या आयुष्यात असलेली काळी छाया एका क्षणात नष्ट होईल. तुम्हाला उत्तर मिळेल की कित्येक वर्षापासून तुमचा पैसा कुठे गायब होता आणि कामात काय अडथळे येत होते. त्या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा समोर आल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक कायमची संपेल आणि तुमच्या समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. पण थांबा, सत्य कळल्यानंतर तुम्ही कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करू नये. जर ती चूक केली तर शनिदेवाचा हा न्याय उलटून पुन्हा संकटात सापडेल. तो ब्रह्मांडीय इशारा काय आहे तो आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता मी जे सांगणार आहे ते अत्यंत एकाग्रतेने ऐका, काळजीपूर्वक ऐका. जेव्हा 27 ऑगस्टच्या पौर्णिमेला त्या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या मनाला संतापाचा आणि रागाचा भयंकर उद्रेक होईल. पण लक्षात ठेवा, सत्य समोर ही फक्त पहिली पायरी आहे. खरी परीक्षा इथे सुरू आहे. तुमची राशी स्वामी न्यायाधीश शनिदेव स्पष्ट इशारा देत आहे. सत्य उघड झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवू शकला नाही, 3 भयंकर चुका केल्या तर पौर्णिमेची ती शुभ ऊर्जा नष्ट होऊन पुन्हा वाईट काळ तुमच्यावर हवी होऊ शकतो. म्हणून हा इशारा हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका. पहिली ती महाचूक, सत्य कळताच लगेच ज्याच्यावर तुटून पडणे किंवा भांडण करणे. मकर राशीचे लोक शांत असतात पण जेव्हा त्याचा संयम सुटतो तेव्हा तो उद्रेक भयंकर असतो. सत्य उघड झाल्यानंतर लगेच त्या कपटी माणसाच्या घरी जाऊन धिंगाणा घालू नका, शिवीगाळ करू नका किंवा कोर्ट कचेरीच्या घाईत पडू नका. जर तुम्ही रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलले तर तो चालाक शत्रू उलट तुम्हाला समाजात कायद्याने अडकवण्याचा कट रचेल. शनिदेवाचा न्याय शांततेने अचूक घडतो आणि सर्व पुरावे स्वतःकडे सुरक्षित ठेवतो. शांत राहावा, काळाचा न्याय त्या व्यक्तीकडून सोडून घ्या. दुसरी भयंकर चूक
मकर राशीचे लोक स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, भावनिक असतात. जेव्हा त्या कपटी माणसाला कळेल की त्याचा बुरखा फाटला आहे, तेव्हा तुमच्यासोबत रडण्याचे नाटक करेल, तुमच्या पाया पडेल किंवा घरातील लोकांना दबाव तुमच्यात आणल. पण कान देऊन ऐका. जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्यावर दया दाखवली किंवा त्याला माफी करून घरात स्थान दिले, तर स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटण्यासारखे ठरेल. तो व्यक्ती पुन्हा संधी साधून तुमच्या पाठीत असा विषारी वार करेल, यावेळी तुम्हाला सावरणं अशक्य होईल. त्यामुळे त्याला माफ करू नका, पण त्याच्याशी असलेले सर्व आर्थिक, कौटुंबिक संबंध कायमचे तोडून टाका. तिसरी आणि सर्वात भयंकर चूक. 28 ऑगस्टच्या राखी पौर्णिमेनंतर मकर राशीच्या जातकांसाठी पैशाचे, समृद्धीचे नवीन दरवाजे उघडणार आहे. पण या काळात माझा चांगला काळ सुरू झाला असे सांगून नातेवाईक किंवा सोशल मीडियावर बडाई मारू नका. तुमची नवीन गुंतवणूक, जमिनीचे व्यवहार किंवा नवीन व्यवसायाची माहिती पूर्ण गुप्त ठेवा. शत्रूचा बुरखा फाटला तरी त्याची काळी नजर अजूनही तुमच्यावर पडू शकते. आता या सर्व संकटातून मुक्त होऊन पौर्णिमेच्या रात्री शनिदेव महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते नक्षत्र सिद्धी महाउपाय करायचे हे आपण शेवटच्या भागात पाहूया. मकर राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता त्या कपटी व्यक्तीची काळी नजर तुमच्या घरावर आलेले गुप्त बांधा आणि पैशाची नासधूस कायमची संपवण्यासाठी 28 ऑगस्टच्या पौर्णिमा रात्री चंद्रोदयानंतर अत्यंत शक्तिशाली नक्षत्र सिद्धी प्रयोग करा. 2 अखंड भीमसेन कापूर, 2 सोबत लवंगा, 1 चिमूट काळे तीळ. एका मातीच्या किंवा तांब्याच्या वाटीत कापूर ठेवा. त्यानंतर लवंग, काळे तीळ ठेवा. ते पेटवून त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेष तिजोरीत, आसपास, मुख्य दरवाजात दाखवा. दूर दाखवताना मनात ओम शनिचाराय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करा. जसा हा कापूर आणि लवंग जळेल तशी तुमच्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मक शत्रूचे कट, कारस्थान एका क्षणात जळून भस्म होतील. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे या पौर्णिमेला चंद्र शनीची कृपा मिळवणे म्हणजे स्वतःच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडल्यासारखे आहे. 27 ऑगस्टच्या रात्री चंद्राला पाहत एका तांब्या पात्रात शुद्ध जल, थोडे कच्चे दूध, अक्षता, काळे तीळ घ्या. ओम सोमाय नमः, ओम शनिचाराय नमः हा मंत्राचा जप करा. चंद्रदेवाला हळूहळू अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 1 वेळा हनुमान चालीसाचे स्तोत्र पाठांतर करा. एका उपायाने तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल, अडकलेला पैसा परत मिळेल आणि कोणतीही कपटी नातेवाईकाची ताकद उरणार नाही. तो तुमचे नुकसान करू शकणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, 28 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता कायमचे मागे पडणार आहे. शनिदेवाची आणि चंद्रदेवाची ही अलौकिक कृपा तुमच्या आयुष्यात नवीन सुवर्ण काळ घेऊन येत आहे. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक भविष्यात असा मोठा आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक कलह संपून घरात शांती आणि समृद्धीचा कायम वास राहील. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांनी तुमच्या यशात आकाशाकडे मान वर करून पाहिले. आज मनातील सर्व भीती, निराशा, चिंता काढून टाका. पौर्णिमेच्या या पवन रात्री इशाऱ्यावर न साक्षात शनिदेवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवा आणि म्हणा, माझ्या चांगल्या काळात सुरू झाला आहे, माझा न्याय शनिदेवाच्या हातात आहे. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव, जय श्री महाकाल नक्की टाईप करा, जेणेकरून ईश्वराची विशेष कृपा तुमच्यावर राहील. हा व्हिडिओ तुमच्या मकर राशीच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 28 ऑगस्टच्या पौर्णिमेचा हा काळ फक्त मनावरच नाही तर तुमच्या वस्तूवर, घरावर असलेला वाईट प्रभाव आणि साचलेला नकारात्मक संपवण्याचा सर्वात मोठा मुहूर्त आहे. तुमची राशी स्वामी शनिदेव असल्यामुळे तुमच्या घरात जर वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी घरात बरकत राहणार नाही. म्हणून या रात्री सोपा वस्तू प्रयोग करा. काचेच्या किंवा मातीच्या पात्रात खडे मीठ टाका. 4-5 लवंगा, 2 लहान कापूर वडी. हे पात्र घरातील दक्षिण पश्चिम नेतृत्व कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजात आतल्या बाजूस ठेवा. हे मीठ घरातील सर्व काळी नजर, तणाव, आर्थिक अडथळे स्वतःकडे खेचून घेते. दर पौर्णिमेला हे मीठ वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि नवीन मीठ ठेवा. केवळ 7 दिवसात घरात प्रचंड सकारात्मक बदल दिसेल. अनेकदा मकर राशीचे लोक शनिदेवाचे उपाय करतात पण आणि आपल्या कुलदेवताला, पितरांना विसरतात. शास्त्रानुसार कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय शनिदेवाची कृपा पूर्ण होत नाही. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री घरातील देवासमोर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. शेंदूर, काळे तीळ अर्पण करा.
आणि नारळ घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर 7 वेळा उतरून फेकून द्या. तो नारळ दुसऱ्या दिवशी मारुती रायाच्या शनी मंदिरात अर्पण करा किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या. आणि कपटी माणसाचा कोणतीही काळी विद्या करणी बांधा तुमच्या घरावर काम करणार नाही. आता बोलूया मकर राशीचे रोखलेले आर्थिक मार्गावर. ज्या पैशावर, यशावर त्या कपटी माणसाने काळी नजर टाकली आहे ते पुन्हा अफाट बरकत आणण्यासाठी हा गुप्त पौर्णिमा सिद्ध उपाय. एक काळी हळद किंवा हळकुंडाची जोडी, 1 तीळ दाणे, 3 गोमवती चक्र, 1 काळा दोरा. हे सर्व साहित्य एका निळ्या किंवा लाल कपड्यात बांधून शनिदेव महालक्ष्मीच्या चरणी ठेवा. ओम शनीच्याराय नमः मंत्राचा 21 वेळा जप करा. ती चुंडी तुमच्या तिजोरीत किंवा गल्ल्यात स्थापित करा. आता सर्वात आपले डोळे मिटा. मनात साक्षात शनिदेव आणि महादेवाचे ध्यान करा. माझ्यासोबत मनात उच्चार करा. माझा कठीण काळ संपला आहे. माझ्या घरातील सर्व वाईट बाधा भस्म झाल्या आहे. साक्षात शनिदेवाचा न्याय माझ्या पाठीशी आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या सोन्यासारखे दिवस आता सुरू झाले आहे. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव, जय महाकाल नक्की टाईप करा. हा व्हिडिओ प्रत्येक मकर राशीच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सर्वांना जय शनिदेव, जय जय श्री महाकाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय बाय.